हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, कधी कधी काय होतं माहिती आहे का, सकाळी नाश्त्याला काय करायचं हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. कारण ना पोहे उपमा खाऊन झालेलं असतं आणि त्यातल्या त्यात खूप अशा साऱ्या गोष्टी म्हणजे इडली डोसा मेंदूवडा हे सुद्धा खाऊन झालेलं असतं. पण मग आता अशा वेळेस आपल्याला काहीतरी सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग वेगळा असा नाश्ता हवा असतो. बाहेर खायची अजिबात इच्छा नसते, कारण बाहेर नाश्त्यासाठी आपल्याला पैसे वेस्ट घालवायचे नसतात. मग आपण असा विचार करतो की नाही, घरातल्या घरामध्ये पण झटपट आणि टेस्टी असं काहीतरी बनलं पाहिजे आणि काहीतरी नवीन हवं आहे नाश्त्यासाठी. तर पहा, आपण सुद्धा आज हेच करणार आहोत. तर पहा, इथे मी हे वटाणे घेतलेले आहेत. तर वटाणे आणि चण्याची डाळ, तर यापासून आपण छान मस्त असा नाश्ता करणार आहोत. आणि हा नाश्ता खूप पौष्टिकसुद्धा आहे, हेल्दीसुद्धा आहे. आणि एवढंच सांगेल की एकाच प्लेटमध्ये अगदी पोट भरून जातं. तर मग चला, वेळ वाया न घालवता पटापट रेसिपीला सुरुवात करूया. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा, आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण पुरी भाजी करणार आहोत. तर बघा, रोज सकाळी नाश्त्याला काय करायचं हा एक खूप मोठा प्रश्न असतो. कारण ना उपमा पोहे गोड शिरा त्याचबरोबर चहाबरोबर बिस्किट खारी खाऊन कंटाळा आलेला असतो. तर पहा, अशा वेळेस आपल्याला नाश्त्याला काहीतरी नवीन पण चमचमीत हवं असतं. तर पहा, इथे मी काल रात्री वाटाणे भिजत टाकले होते, त्यानंतर चण्याची डाळसुद्धा मी रात्री भिजत ठेवली होती. आता पाण्यामध्ये वाटाणे आणि चण्याची डाळ छान मस्त भिजलेली आहे. कुकर घ्यायचा आहे. कुकरमध्ये भिजलेले वाटाणे भिजलेली चण्याची डाळ. तर पहा, चण्याची डाळ मी अर्धी वाटीच भिजत टाकली होती. चण्याची डाळसुद्धा ॲड करायची आहे. त्यानंतर इथे मी एक बटाटा घेतलेला आहे, तो सुद्धा त्याची साल काढून आणि तो सुद्धा कट करून घेतलेला आहे. इथे मी एक कांदा घेतलेला, कांदासुद्धा अशा पद्धतीने आपल्याला उभा कट करून घ्यायचा आहे. आता कांदा ॲड केल्यानंतर एक टोमॅटो घ्यायचा आहे. तो टोमॅटोसुद्धा आपल्याला उभा कट करून तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे. इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत. आता अर्धा चमचा मीठ, म्हणजे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे आणि 2 ते 3 चमचे इथे आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे. आता ऑइल ॲड केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर पहा, हे सगळं फक्त बुडेपर्यंतच पाणी ॲड करायचं आहे. जास्त पाणी ॲड करू नका. कारण काय होतं माहिती आहे का, तुम्ही अगदी डाळीचा कुकर लावा किंवा उसळसाठी तुम्ही जर कुकर लावत असाल किंवा खिचडी भातासाठीसुद्धा मे बी काही असेल, फक्त बुडेपर्यंतच पाणी ॲड करा. जर आपण जास्त पाणी ॲड केलं ना, तर काय होतं की शिट्ट्या होताना बऱ्यापैकी पाणी शिट्टीच्या थ्रू बाहेर पडतं. म्हणून फक्त बुडेपर्यंतच पाणी ॲड करायचं, जास्त पाणी ॲड करू नका. तर पहा, इथे मी गॅस ऑन केलेला आहे. आता इथे आपल्याला छान मस्त 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्यांमध्ये आपले वाटाणे आणि चण्याची डाळ खूप छान मस्त शिजते. तर मग चला, आता आपण पुरीसुद्धा करणार आहोत. तर पहा, पुऱ्यांसाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर मी 1 वाटी भरून इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता पहा, इथे 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यानुसार मी इथे अर्धी वाटी मी इथे रवा घेतलेला आहे. तुम्ही बारीक रवा घ्या किंवा जाड रवा घ्या, कोणताही रवा घ्या चालेल. इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे. आता हे सगळं एकत्र एकजीव करायचं आहे. तर पहा, मी आज या पिठामध्ये रवा यासाठी ॲड केलेला आहे, आपली जी पुरी असते ना ती खूप छान मस्त क्रिस्पी होते आणि मस्त टम्म अशी फुगते आणि लवकर मऊ होत नाही आणि पुरी खाताना छान मस्त कुरकुरीत लागते. तर पहा, पाणी ॲड करून अशा पद्धतीने छान मस्त कणिक मळून घ्यायचं आहे. आता याच्यावरती मी 1 बाउल उपडा घातलेला आहे. अर्धा तास आपण हे कणिक असं साईडला भिजत ठेवूया. तुम्ही ते पाहू शकतात की ते छान मस्त आपली
बटाटा वाटाणे वगैरे खूप छान मस्त असे शिजलेले आहेत. आता पहा हे सगळं काय करायचं आहे, जो बटाटा आहे तो छान मस्त स्मॅश करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथे छान मस्त आपली अशी ही भाजी तयार झालेली आहे. आता ही जी भाजी आहे ही भाजी मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. तर आपण तडका देऊया. तर पहा बटाटा स्मॅश केल्याने काय होतं माहिती आहे का, आपली जी भाजी ती अशी घट्ट होते आणि खूप छान लागते. आता तडक्यासाठी पहा मी ऑइल गरम केलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरं राई ॲड करूया, बारीक चिरलेलं लसूण ॲड करूया. मी लसूण सोलून तो असा ना बारीक चिरून घेतला आहे. तो ॲड केल्यानंतर कढीपत्ता ॲड करूया. कढीपत्ता ॲड करून झाला की काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे. थोडा वेळ होऊन द्यायचा, नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर इथे मी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे. तर आपल्याला इथे 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड करून छान अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा मसाला टाकण्याच्या अगोदर म्हणजे 2 मिनटं अगोदर गॅस बंद करा आणि मग 2 मिनटानंतर मग तुम्ही याच्यामध्ये मसाला टाका. म्हणजे कसं मसाला तेलामध्ये करपणार नाही किंवा काळा पडणार नाही. तर मग चला आता हा जो तडका आहे ना हा तडका या भाजीवरती ॲड करूया. आणि ही पुरी भाजी झटपट अशा पद्धतीने होते. तुम्हालाही माहिती आहे, जर आपण एकदा कुकर लावलं तर तो अगदी 10 मिनटामध्ये 2-3 शिट्ट्या आरामात होतात आणि अगदी 15 ते 20 मिनटामध्ये कुकर थंड होतो. तर पहा पुरी भाजी हे असं आहे ना की अगदी नाश्त्याला झटपट असं होईल आणि पोट तर नक्कीच भरेल आणि हेल्दी असा हा नाश्ता आहे. तर पहा मी तडका अशा पद्धतीने ॲड करून छान मस्त मिक्स करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने अगदी सिंपल अशा पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे. ही भाजी चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते. सिंपल अशा पद्धतीने केलेली आहे. वरतून कोथिंबीर सर्व करूया. तर मग चला आता आपली भाजी तयार झालेली आहे. तर आता आपण काय करूया, पुऱ्या करायला सुरुवात करूया. तर पहा पुरी आणि भाजी हा जो नाश्ता आहे, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की खूप हेल्दी आणि एका प्लेटमध्ये पोट भरून जाईल असा हा नाश्ता आहे. तर पहा ही भाजी अशा पद्धतीने तयार झालेली आहे. तर मग चला आपलं कणिक पण छान मस्त असं मऊ झालेलं आहे. तर पहा आपण इथे हे कणिक अर्धा तास का भिजत ठेवलं होतं, कारण आपण याच्यामध्ये रवा ॲड केला होता म्हणून. तर पहा असा मस्त छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत आणि पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला. पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. आता या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर पहा कढईमध्ये ऑइल ॲड करून तो ऑइल मी गरम करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता तेलात टाकल्याबरोबर पुरी छान मस्त टम्म अशी फुगते. तर आपल्याला अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. आता पहा याच्यामध्ये आपण या कणकेमध्ये म्हणजे कणिक मळताना आपण त्याच्यामध्ये रवा ॲड केला होता. तर रव्यामुळे त्या पुऱ्या आहे ना छान मस्त अशा फुगलेल्याच राहतात 15 ते 20 मिनटं. लगेच मऊ नाही पडत. आणि गरम गरम पुरी तुम्ही या भाजीबरोबर खा, अप्रतिम लागते. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही पोट भरून खाल आणि लिटरली हा जो नाश्ता आहे ना खूप हेवी असा नाश्ता आहे. असा जर नाश्ता केला तर दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत तुम्हाला अजिबात भूक लागणार नाही. तर तुम्ही पाहू शकतात की 10 मिनटं झालेली आहेत पुऱ्या तळून. पुऱ्या टम्म अशा फुगलेल्या आहेत, मऊ अजिबात झालेल्या नाही. रव्यामुळे पुरी छान मस्त टम्म अशी फुगते आणि छान मस्त फुगलेलीच राहते आणि खाताना मस्त क्रिस्पी मऊ अशी लागते. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही पुरी भाजी नक्कीच ट्राय करा. चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते.